मोदी सरकारनं जाहीर केलेलं 10% सवर्ण आरक्षण मंगळवारपासून महाराष्ट्रात लागू करण्यात आलंय तसा GRच काढलेला आहे। मराठा समाजाला मात्र या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही। अल्पसंख्याक संस्थांमध्येही सवर्ण आरक्षण लागू नसेल। काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारनं सवर्णातील गरिबांसाठी 10% आरक्षणाची घोषणा केली। त्यावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झाली। काही राज्यांनी हे आरक्षण तातडीनं लागू केलंय, तर त्यानंतर कालपासून हे आरक्षण महाराष्ट्रात लागू झालं। ज्यांचं उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे त्यांनाच याचा लाभ मिळेल। दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत 2000 कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरूपातील वाढ करण्यात येणार आहे आणि ही रक्कम दुष्काळग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले। राज्यावर यंदा दुष्काळाचं सावट ओढावलं असून 151 तालुक्यात दुष्काळ आहे। मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळग्रस्तांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीची पहिली सभा मंगळवारी पार पडली आणि या पहिल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही काँग्रेसवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला। याच सभेत त्यांनी लोकसभेसाठी 6 उमेदवारांची नावं जाहीर केली। त्यामुळे आता दोन्ही काँग्रेस नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, ज्या जागा जाहीर केल्या नाहीत तर त्या ठिकाणी अजूनही तडजोड होऊ शकते। मात्र काँग्रेस RSS विरोधात लढण्यास तयार आहे का हे आधी त्यांनी स्पष्ट करावं। मुंबईत भाजप कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं। भाजपचे कधी काही 2 खासदार होते हे सीएमनी विसरू नये। वेडूक किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही असं सीएम यांनी लक्षात ठेवावं अशा शब्दात धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं। मनसेला आघाडीत घ्यावं की घेऊ नये यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संभ्रमावस्था कायम आहे। त्यातच माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत मनसेनं आघाडीसोबत यावं असं आवाहन केलं। त्यामुळे मनसे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये सहभागी होणार का याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। आगामी निवडणुकीत मोदी सरकार विरोधातील मतविभाजन टाळणं गरजेचं आहे। हे मतविभाजन टाळण्यासाठी सेक्युलर विचार मान्य असलेल्या समविचारी पक्षांनी एकत्रित येणं आवश्यक आहे। त्यासाठी मनसेनं आघाडीसोबत यावं असं मला वाटतं। त्याचबरोबर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची मनधरणी करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार म्हणाले। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गेल्या 2 दिवसांपासून उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ पाहणी दौऱ्यावरती असून त्यांनी शेतकरी महिलांना शिलाई मशीनसह काही गावांना पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचं वाटप केलं। पाण्याच्या टाक्यांसोबत त्यात पाणी सुद्धा देणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या उपोषणावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती दर्शवली। त्यामुळे भाजपनं शिवसेनेवर टीका केली। त्यावरून जळणाऱ्यांनो जळत राहा असं म्हणत शिवसेनेनं भाजपला वाकुले दाखवण्याचं काम केलंय। मराठी टक्का जरी मुंबईतून घसरत चालला असला तरी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तो परत वाढवण्याचा प्रयत्न करू असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय। डोंबिवलीतल्या RPIचे शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते। मी दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेच्या कोट्यातील जागेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे अशी इच्छा रामदास कदम यांनी व्यक्त केली। शरद पवार जर लोकसभा निवडणूक लढवत असतील तर मला आनंदच असल्याचं मत आठवलेंनी व्यक्त केलं। देशाची राजधानी आर्थिक राजधानी मुंबई देशातील सर्वाधिक प्रदूषित महानगर म्हणून पुढे येते। कारण वायू प्रदूषणामुळे देशात सर्वाधिक 1,08,000 महाराष्ट्रात असल्याचं समोर आलंय। देशात दरवर्षी 24 लाख मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होतात। राष्ट्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीवरती आधारित भारतातील पर्यावरणाची सद्यस्थिती 2019 हा अहवाल मंगळवारी विज्ञान आणि पर्यावरण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आला। वांद्रे स्थानकाला ऐतिहासिक रूपाला नवी झळाळी देण्यात येते आणि हेरिटेज दृष्ट्या A1 दर्जा असलेल्या या स्थानकाचं रूप पालटवण्याचं काम पुढील 6 ते 8 महिने सुरू राहणार आहे। या स्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी एकूण 7 कोटी रुपये खर्च केला जातोय। मुंबईतल्या साकेनाका परिसरात मंगळवारी रात्री 60 इंच व्यासाची पाईपलाईन फुटली। मोहिली व्हिलेज जवळ फुटलेल्या पाईपलाईनमुळे परिसरात पाणी झालं होतं। पालिकेकडून पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री बिग बॉस फेम डॉली बिंद्रा विरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। खारमधील एका नामांकित व्यायामशाळेत मित्राचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या डॉलीनं व्यवस्थापक जागेवर नसल्यानं कर्मचाऱ्यांसह इतरांना डांबून ठेवलं अशी तक्रार करण्यात आली। नंदुरबारमध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार समोर आलाय। कोणतीही नोटीस किंवा भूसंपादन न करता सातपुड्यातील दुर्गम भागात शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता तयार होतोय आणि गावाला दळणवळणाच्या सुविधा मिळाव्यात म्हणून पंतप्रधान सडक योजनेतून डनेल सोजाव बारी ते मुखरी बारी पाड्यापर्यंत हा रस्ता तयार होतोय। या रस्त्यामुळे गावातील 15 ते 20 शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात। कोणतीही नोटीस न देता काम सुरू केलेल्यांकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तर दिली जातात। त्यामुळे अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची चौकशी करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे।
जालन्यात 2 दिवसात 2 मोरांचा मृत्यू झाला. अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरातली घटना आहे. धाकलगाव शिवारात आप्पासाहेब काळेंच्या शेतातील बांधावर दोन्ही मोरांचा मृतदेह आढळला. ज्या शेतकऱ्यांनी दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्या अशा कुटुंबांना उस्मानाबादी शेळ्यांचं वाटप केलं. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिला. 2 दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ आणि माढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माढा येथे जनावरांसाठी 2 ट्रक पशुखाद्य आणि 200 प्लास्टिक टाक्यांचं शेतकऱ्यांना मोफत वाटप केलं. रायगडमध्ये आमदार सुरेश लाड यांनी मध्यरात्री 3 वाजता उपोषण सोडलं. मंजूर झालेल्या रस्त्यांची कामं न झाल्यामुळे आमदार सुरेश लाड कर्जतच्या टिळक चौकात उपोषणाला बसले होते. सुनील तटकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कर्जतमध्ये धाव घेतली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्वरित काम करण्याचं आश्वासन दिल्यानंतर लाड यांनी उपोषण मागे घेतलं. कृषी विभागाकडून देण्यात येणारे खतं आणि बियाणे परवाने देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप करत तुपकरांनी आंदोलन सुरू केलं. पुण्यातील कृषी आयुक्तांच्या कार्यालयासमोर स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांनी आंदोलन सुरू केलंय. कृषी राज्यमंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप तुपकरांनी केलाय. मुंबईसह राज्यात मेरा परिवार भाजप परिवार या मोहिमेची सुरुवात झाली. भाजपचे सर्व सदस्य त्यांच्या घरी भाजपचा झेंडा लावून मेरा परिवार भाजप परिवार या योजनेची सुरुवात करत असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. पुढील 15 दिवस हे अभियान सुरू राहील. मुंबईतील मराठी टक्का घसरल्यानं साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत अशीच परिस्थिती राहिली तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदी भाषिक होईल असा धोक्याचा इशारा 91व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिलाय. अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिकेला गेलेले राज्यातील काही बडे अधिकारी अमेरिकेतच रमलेत. विविध विभागातील 21 बडे अधिकारी 18 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत अमेरिकेत गृहनिर्माण अभ्यास दौऱ्यावरती गेले. मात्र दौरा संपून 10 दिवस झाले तरीही अधिकारी अद्याप मायदेशी परतलेच नाहीत. या अधिकाऱ्यांची यादी TV9 मराठीच्या हाती लागली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीत तब्बल 12,95,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 1 जानेवारीपर्यंतच्या मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमात चक्क 67,000 मतदार वाढलेत. यावेळी सर्वाधिक मतदानाचा हक्क बजावणाऱ्या महिला असणार आहेत. 6,41,000 महिला मतदार तर 5,87,000 पुरुष मतदार आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर कार्यकर्ते फिदा होतात. मग त्यांचं कॉलर उडवणं असो किंवा मग एखाद्या विरोधकाला नामोहरम करणं असो. पण आम्ही जो व्हिडिओ दाखवतोय त्यामध्ये उदयनराजे चक्क गाणं गात आहेत.